नमस्कार. कालच्या एपिसोडमध्ये मी देवभूमी केदारनाथच्या पवित्र भूमीवर पाय ठेवल्यानंतरची माझी भावना मी तुम्हाला सांगितलेली होती. आम्ही मंदिराच्या समोर आलो. देवाने माझ्याजवळ भरपूर वेळ मला दिलेला होता. म्हणजे ही साधारण मी जे सांगते आहे त्यावेळेला 7:15 वाजलेले होते सकाळचे. त्यामुळे माझ्याजवळ रिपोर्टिंग टाईम होता 12 ते 1च्या दरम्यान आणि असेही आमचे दोघींचे नवरे येणार होते. त्याच्यानंतरच मग आम्ही परत आपापल्या हेलिकॉप्टरनी निघून जाणार होतो. त्यामुळे माझ्याजवळ ऑलमोस्ट 4 ते 5 तासांचा वेळ होता. त्यामुळे मी ठरवलं होते की आधी शांतपणे मंदिराचे दर्शन घ्यायचे, कारण मंदिराचे दर्शन देखील अतिशय पवित्र मानले जाते. म्हणजे आत तर तुम्ही गर्भगृहामध्ये गेल्यानंतर तर ते विचारायलाच नको, पण बाहेरून पण असे म्हणतात, कुठल्याही देवाच्या पवित्र भूमीवर तुम्ही नुसते पाय जरी ठेवले तरी ती पवित्रता तुम्हाला मिळते, देवाचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो, अशी आपल्या हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे आणि ते खरेच आहे. म्हणजे तुम्हाला देवाचे दर्शन आतून घडो न घडो, पण तुम्हाला नुसत्या त्या भूमीवर पाय जरी ठेवता आला, मंदिराच्या जवळ जाता जरी आले, तरीही तुमच्या गाठीशी पुण्य जमा होते. त्यामुळे मी आधी ठरवले की आधी शांतपणे मंदिराचे बाहेरून पूर्णपणे अवलोकन करायचे, आजूबाजूचा परिसर शांतपणे निहाळायचा आणि मग आपण आतमध्ये प्रवेश करायचा. आपण मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यानंतर, म्हणून मी शक्यतो तुम्हाला सविस्तर माहिती देते आहे, आपण मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यानंतर मंदिराच्या डाव्या बाजूला सामान्यपणे जे म्हणजे VIP दर्शन नाही अशा लोकांची रांग असते. ती मी त्या दिवशी बघितली, ती बरीच लांबपर्यंत रांग होती. आणि उजव्या बाजूला VIP दर्शनाची रांग असते. आपल्या उजव्या बाजूला, देवाच्या डाव्या बाजूला आणि आपल्या उजव्या बाजूला VIP दर्शनाची रांग असते. मला फक्त हे गडबडीत येण्यामुळे मी खाली जे हेलिपॅडवर जे VIP तिकीट घ्यायला पाहिजे होते ते घेतले नव्हते. पण मला माझ्या ग्रुपच्या मॅनेजरनी सांगितलं की काही टेन्शन घेऊ नका, वर पंडितजी जे असतात त्यांच्याकडून पण तुम्हाला VIP दर्शन मिळू शकते. साधारण तेवढेच 2,500 रुपये त्यांना द्यावे लागतात, माणशी 2,500 रुपये. तर म्हटलं ठीक आहे, आपण खाली VIP दर्शन घेणार होतो, त्याऐवजी आपण त्या पंडितजींकडून, मला अशी पूजा करायचीच होती, त्या पूजा पण करून घेऊयात आणि VIP दर्शन पण करून घेऊयात. त्यामुळे माझ्याजवळ वेळ होता. ते पंडितजी येईपर्यंत मी तशी निवांत होते, कारण मला त्या टूर लीडरनी सांगितलेलं होतं की ते पंडितजी आले की मी तुम्हाला फोन करतो, तोपर्यंत तुम्ही बाहेर थांबा. मग मी आधी शांतपणे मंदिराच्या पूर्ण बाह्य रूपाकडे लक्ष दिलं. काय आहे काय नाही हे मी बघत गेले. एक वेगळा पांढरट हलकासा ग्रे पण नाही म्हणतात, वेगळीशी छटा असलेला तो दगड आहे. आणि ह्या प्रकारचे दगड मला इथल्या सगळ्या नदीच्या पात्रांमध्ये जाणवले. बहुतांशी असे दगड मध्य प्रदेशमधल्या नर्मदेच्या काठी आपल्याला मिळतात, बघायला मिळतात. त्याच प्रमाणामध्ये मला इकडे पण हे बघायला मिळाले. फक्त नेपाळमध्ये गंडकी नदीच्या ठिकाणीच तुम्हाला काळ्या आणि ब्राऊन कलरच्या शिळा बघायला मिळतात. बाकी ऑलमोस्ट सगळीकडे तुम्हाला थोडेसे ग्रे आणि पूर्णपणे पांढरे दगड बघायला मिळतात. त्या दगडाच्याच याचं बांधकाम, मंदिराचं जे बांधकाम आहे ते जाणवलं. आता हे हजारो वर्षपूर्वीचं हे बांधकाम आहे हे आपल्याला पण माहिती आहे, त्याबाबतीत आपण चर्चा न करणं चांगलं. बाह्य ह्याच्यावर कुठलंही कोरीव काम वगैरे काहीही मला दिसलं नाही. म्हणजे आपण मध्य प्रदेशमध्ये कुठल्या मंदिरात वगैरे गेलो किंवा गुजरातमध्ये गेलो तर त्याच्यावर आपल्याला बरीच शिल्प आढळतात, पण केदारनाथच्या मंदिरावर मला कुठलंही शिल्प आढळलं नाही. पूर्णपणे सपाट भिंती होत्या. मग हे बाह्य याचं झालं. मंदिराचं मी पूर्णपणे बघितलं, जेवढं मला करता येईल तेवढं. नंदी जो आहे तो एकाच दगडामध्ये बनवलेला नंदी जाणवला. फक्त मी नंदीचं जवळून दर्शन करत असताना मला एक जाणवलं की कदाचित त्याच्या मागचं कारण हे पण असेल, त्याच्यावर असे खड्डे 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 खूप जाणवले. त्याच्यामागचं कारण हे असू शकतं की पावसांच्या थेंबांचे घाव पडून पडून दगडाला थोडेसे खड्डे पडतात, हे आपल्याला माहिती आहे. हे आहे शास्त्रीय कारण. त्यामुळे नंदीवर सगळीकडे मला असे बारीक 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 खड्डे मात्र जाणवत होते, पण मंदिरावर मला कुठेही एक पण खड्डा जाणवला नाही. ज्यावेळेला मी मंदिराजवळ गेले त्यावेळेला मी भिंतीला हात लावून बघितला, कारण नंदी आणि ह्याचं मला बघायचं होतं. पण म्हणजे या मागचं खरंच आपण विचार करायला गेलो तर हे जाणवतं की इथे कुठेतरी दैवी शक्ती आहे.
की जी मंदिराला हलकासा पण धक्का पोहोचू देत नाही. मंदिराच्या भिंती मात्र गुळगुळीत होत्या. हे झालं बाह्यरूप. आपण मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यानंतर उजवीकडून आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला एक्झॅक्ट मंदिराच्या मागच्या बाजूला प्रचंड मोठी शिळा आहे. तिला भीमशिला म्हणून ओळखली जाते. अशी मान्यता आहे. ही आधी नव्हती. 2013 साली ज्याला महाप्रलय झाला, ज्यावेळेला ढगफुटी झाली की जी आत्तापर्यंत कोणीही बघितली नव्हती अशी ढगफुटी झाली, त्यावेळेला एक मंदिराच्या एक्झॅक्ट मागून जो प्रपात आलेला होता पाण्याचा, त्या तो प्रपात येण्याच्या आधी ही भीमशिला वाहत खाली आली आणि साधारण एक आपण अंदाज घेतला, मला तेवढा नाही घेता आला आणि ते पण मी कारण तुम्हाला सांगेन की मला व्यवस्थित जवळून व्हिडिओ नाही काढता आला, कारण मुकेश अंबानी येणार होते, त्यामुळे नंतर ती एकदम सिक्युरिटी टाईट झाली म्हणून मला तिकडे मागे फार वेळ थांबता नाही आलं. तर एक आपण समजूया 10 फुटाचा अंतरापर्यंत ती भीमशिला येऊन थांबलेली आहे. कुठलाही आधार नाही, ना मागे ना पुढे, पण ती अशी मंदिराच्या बरोबर लांबीची ती शिला बनलेली आहे. आणि असे त्यावेळेला ज्यांनी बघितलेला असेल, पुजारी वगैरे असतील, ज्यांनी सांगितलं की तो प्रपात त्या शिलेला अडखळून 2 मार्गातून विभागून मंदिराच्या दोन्ही साईडनी निघून गेला. त्यामुळे मंदिराला कुठलीही हानी पोचली नाही. आणि मंदिराच्या पायऱ्या 5 पायऱ्या आहेत मंदिराच्या, कारण मी ते पण म्हणजे अगदी मी व्यवस्थित मला देवाच्या दयेने या मंदिरामध्ये, केदारनाथाच्या मंदिरात मी तुम्हाला आतलं पण गर्भगृहाचं पण वर्णन करून सांगणार आहे. फोटो तर शक्य नव्हता, पण मी जाता जाता माझ्या नजरेत जेवढं साठवता येईल तेवढं मी साठवलं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवते. 5 ते 6 पायऱ्या आहेत आतमध्ये जाण्यासाठी. तिथपर्यंत जेवढे लोक उभे होते आणि आत गर्भगृहात जेवढे लोक होते ते लोक सगळे वाचलेले आहेत. हे आपल्याला पण माहिती आहे 2013 सालच्या प्रपातामध्ये. बाकीचे लोकांचं आयुष्य संपलेलं होतं, वाहून गेलं, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे मंदिराला संरक्षण खुद्द देवच असल्यामुळे संरक्षण देवाचं कोणी करायचं? देव स्वतः सगळ्यांचं संरक्षण करतो, हे तर आपल्याला पण माहिती आहे. मागे भीमशिला आहे. मंदिरातून आपण ज्यावेळेला बाहेर येतो त्यावेळेला मंदिराच्या डाव्या हाताला एक छोटंसं अगदी केदारनाथासारखंच हे असलेलं मंदिराचा बांधकाम असलेलं मंदिर आहे. तिथे पण केदारनाथाच्या आतली जे स्टॅच्यू म्हणतो किंवा आपण केदारनाथाची लिंग नाही आहे तिथे. पशुचा म्हणजे बैलाच्या पाठीपासून, त्याला कोणी पाशिंग म्हणतं, कोणी वर आलेला भाग म्हणतो, तिथून ढोपरापर्यंतचा भाग तशा आकारात असे, वरचा तो उंचवटा आणि खालचा उंचवटा असा 2 भागामध्ये तेवढा भाग तिथे आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की शिवलिंग, शंकराचं मंदिर म्हणजे शिवलिंग, पण इथे तसं नाही आहे. पशुचा पाशिंगापासून खालचा भाग तिथे आहे. तसाच छोट्याशा आकारामध्ये मंदिरातून बाहेर आल्यानंतर डाव्या बाजूला आहे. त्याच पद्धतीने तिथे पण सगळे विधी केले जातात. ते एक आहे. त्याच्यात थोडंसं पुढे आलं की तुम्हाला समोर गोमुख दिसेल. 5-6 गोमुख बनवलेले आहेत. ते आधीपासून बनवलेले आहेत का नाही मला माहीत नाही, कारण मी सांगितलं मला बाकी सगळं छान झालं, पण अगदी शेवटच्या टप्प्याला ज्यावेळेला मला सगळी माहिती गोळा करायची होती त्यावेळेला मुकेश अंबानी येणार म्हणून सगळीकडे टाईट सिक्युरिटी झाली आणि आम्हाला कोणाला नीट नाही विचारता आलं. पण ते 5-6 गोमुख आहेत, त्याच्यातून अलकनंदा वाहते. तुम्ही तिथे ते पाणी भरून घेऊ शकता. त्याच्या शेजारीच भैरव घाटीकडे जाण्याचा रस्ता आहे. आधी पायऱ्या चढून जावे लागते, बऱ्याच उंचावर पायऱ्या आहेत आणि 2 पायऱ्यांमधलं अंतर पण तसं बरंच आहे. त्यामुळे ज्याला शक्य आहे त्यांनी ही भैरव घाटी चढून पुढे जवळपास 3-4 किलोमीटर तुम्हाला चढत जायचं आहे. म्हणजे इथून अजून वर जायचं आहे. म्हणजे साधारण आपण 1000 तरी फूट उंचीवर असं समजायला हरकत नाही. त्यामुळे आम्ही थोड्याशा पायऱ्या चढलो दोघीजणी आणि तिथून नमस्कार भैरव घाटीला केला आणि परत फिरलो, कारण आम्हाला तर आमची ताकद कमी होती हे जाणवलेलं होतं, म्हणून आम्ही कुठली रिस्क उचलली नाही. पण अजून आमचे नवरे आलेले नव्हते, आम्हाला आजारी पडायचं नव्हतं. तुम्ही जर तसं तुमच्याजवळ ताकद असेल, सपोर्ट असेल, तर तुम्ही भैरव घाटी चढायचा विचार करू शकता. तिथून खाली आल्यानंतर बाकी तुम्हाला तिथे काही फारसं बघण्यासारखं नाही आहे. एक छोटंसं मंदिराच्या मागच्या बाजूला एक तिथे जे बसतात असे आपण म्हणतो त्यांना महात्मे वगैरे जसे बसतात तसे बसलेले असतात. एक छोटंसं असं खाली खड्डा आहे. त्यातून त्याचं म्हणणं असतं की
कायम अलकनंदा तिथे वाहते आणि ते तिथून तुम्हाला पैसे घेऊन थोडंसं पाणी, म्हणजे पैसे ते मागत नाहीत, तुम्ही तुमच्या इच्छेने देऊ शकता. मी काही तिथून ते पाणी घेतलं नाही, कारण प्रत्येकाचं ते घेणं, पायावर पाणी पडणं, तेच पाणी आत जाणं, असं थोडंसं मला जरा नको वाटत होतं. कारण कुठेतरी मग आपल्याला घरी आल्यावर वाटतं ते तीर्थ म्हणून प्यायचं का. त्यामुळे मी फक्त तिथे पाया पडले आणि आम्ही बाजूला सरकलो. आता हा झाला, म्हणजे मी बाह्यरूपाचं तुम्हाला जे वर्णन केलेलं होतं हे बाह्यरूप. मागचा तर तो हिमालय बघण्यासारखाच असतो, त्याचं वर्णन करणं म्हणजे माझी शब्द कमीच आहेत वर्णन करायला. आता मात्र मी तुम्हाला मंदिराच्या आतल्या गाभाऱ्याचं, पायऱ्या चढल्यापासून दोन्ही बाजूला काय आहे, जेवढं मी बघितलेलं आहे तेवढं वर्णन मी तुम्हाला करून सांगते आहे. ज्यावेळेला आम्हाला तेवढ्या वेळात आमचे ते पंडितजी आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, त्याने ते सगळं घेऊन आलेले होते आणि आम्ही आमच्या घरून पण दोघीजणींनी शिवामूठ नेलेली होती. इथे पण मी तुम्हाला सांगते की हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. काय न्यायचं काय नाही, का 2 हात 1 मस्तक जोडायचं, हा पण ज्याच्या त्याचा भाग आहे श्रद्धेचा. माझा नवरा पण याच्यातलाच आहे. तो म्हणत असतो की 2 हात 1 मस्तक देवाला पुरेसं असतं. तुझी भावना आहे, तुझी श्रद्धा आहे, तुला जे करायचं ते तू करू शकतेस. त्यामुळे मी नुकतंच श्रावण संपून गेलेला होता, म्हणून माझी स्वतःची इच्छा होती, मी जेवढ्या शिवामूठ होत्या तेवढ्या शिवामूठ घेतल्या होत्या. देवाला तूप लावलं जातं. तूप लावण्याच्या मागे पण एक पौराणिक गोष्ट आहे, ती सगळ्यांना माहीत असेल किंवा नाही मला माहीत नाही. मी शेवटच्या एपिसोडमध्ये ती गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. तूप का लावलं जातं. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण खूपशा गोष्टी करतो, पण त्याच्यामागचं म्हणजे पौराणिक कथा पण आपल्याला माहीत नसते. तिने सांगितलं किंवा त्यांनी सांगितलं किंवा ब्राह्मणांनी सांगितलं म्हणून मी केलं, पण का करतो आहे आपण ही गोष्ट आपल्याला माहीत असणं माझ्या दृष्टीने तरी ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी शिवामूठ पण घेतलेली होती, तूप पण घेतलेलं होतं. माझ्या घरी स्वतःच्या घरी बेलाचं खूप मोठं झाड आहे आणि तो 5 पानी बेल आहे. माझी खूप इच्छा होती की बरेच जण मला म्हणाले की चांदीचं बेलाचं पान घेऊन जायचं असतं. म्हटलं माझ्या घरी देवाच्या दयेने बेलाचं झाड आहे, तर मग मी बेलाची पानं आमच्या सगळ्यांच्या 21 बेलाची पानं मी घेतलेली होती. माझा मुलगा हसत हसत मला म्हणाला पण होता की आई अगं तू जाणार आहेस जवळपास 10-11 दिवसांनी केदारनाथच्या दर्शनाला आणि तुला असं वाटतं आहे का की ती बेल हा राहील तिथे. मी म्हटलं जर त्याची इच्छा असेल, त्याला जर माझा घरचा बेल वाहून घ्यायचा असेल तर तो राहील. आता ही झाली माझी श्रद्धा, माझी देवावरची निस्सीम भक्ती. कारण मला माहिती होतं की देव माझ्या पाठीशी आहे, तो व्यवस्थित माझी बेलाची पानं ठेवेल. हे झालं श्रद्धेचं भाग. आणि आता आपण जर थोडंसं पुढचा विचार केला तर याच्यामागचं शास्त्रीय कारण आपण बघूयात. थंड ठिकाणी पाने वाळत नाहीत, उष्णता असली की पान वाळते, हे आहे खरे शास्त्रीय कारण. माझ्या दृष्टीने शास्त्रीय कारण आणि श्रद्धा याचा संयोग होऊन केदारनाथपर्यंत तशाला तशी माझी बेलाची पाने होती. आणि मी ती बेलाची पाने केदारनाथांना शेला अर्पण करायचा असतो म्हणून मी शेला घेतलेला होता. तो शेला आतमध्ये गाभाऱ्यामध्ये, म्हणजे आपण ज्याला पहिल्यांदा दारामध्ये येतो आपल्याला जे बाहेरून दार दिसतं, माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल तुम्हाला बाहेरून एक दार दिसेल. मी ज्यावेळेला दार 12 वाजता बंद होतो त्याचा पण एक फोटो आणि व्हिडिओ वगैरे केलेला आहे, तो पण बघा. ते दार, त्याच्यानंतर एक मधला टप्पा, तिथे पितळेचा मोठा नंदी आहे. त्या नंदीवर शेला पांघरायचा असतो आणि त्याचा आशीर्वाद घ्यायचा असतो नंदीचा. आणि मग त्याच्यानंतर येते खरे गर्भगृह, म्हणजे असे 3 टप्प्यामध्ये आपल्याला जावं लागतं. पहिलं दार, मग नंदी आणि मग आपल्याला प्रत्यक्ष केदारनाथांचे दर्शन होते. म्हणून मी नंदीसाठी शेला घेतलेला होता, केदारनाथांना शेला अर्पण करायचा म्हणून शेला घेतला होता. शिवामूठ, तूप, बेल आणि ते पंडितजी आले होते, त्यांनी गंगेचं पाणी, अलकनंदेचं पाणी आणलेलं होतं. कारण जलाभिषेक होता, फक्त तो सकाळीच एक असतो, तो भस्माभिषेक असतो, त्यानंतर होत नाही. तर मला जलाभिषेक देखील चालणार होता. मला फक्त देवाला हात जोडून आणि मनापासून स्पर्श करून प्रार्थना करायची होती. मला खरंच कमाल वाटते की इथे प्रत्यक्ष देवाला हात लावायला मिळतो. कारण मी माझ्या लहानपणी गेलेली 71 साली माझं हे चारधाम झालेलं आहे, त्यावेळेला मी फक्त 6-7 वर्षाची होते. मला फारसं आठवत नाही आहे, पण त्यावेळेलाचं पण मला नाही आठवत की मला स्पर्श करायला मिळाला होता का नाही, काही नाही आठवत आहे.
पण मला त्या दिवशी खरीच कमाल वाटली की या देवाला हात लावता येतो. म्हणजे महाराष्ट्रातल्या पांडुरंगाला स्पर्श करून दर्शन घेता येते आणि त्यानंतर उत्तराखंडमधल्या केदारनाथांना स्पर्श करून दर्शन घेता येते. खरंच म्हणजे जिथे प्रचंड गर्दी असते तिथे पण तुम्हाला देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. ही कौतुकास्पद गोष्ट आहे. असो, तर मी हे एवढं सगळं घेतलेलं होतं. तेवढ्यात ते पंडितजी आले आणि त्यांनी आम्हाला ते रांगेमध्ये सोडलं. तिथे पण बऱ्यापैकी रांग होती. म्हणजे 50 वगैरे लोक असतील. आता 50 लोक म्हणजे आपण समजायचं की ठीक आहेत. मग आम्ही आपले थोडेसे 1-2 मिनटामध्ये मी मुख्य प्रवेशद्वाराजवळ आले. त्यानंतर तुमच्या माहितीस्तव सांगते मी की 4 पायऱ्या चढल्यानंतर पहिला उंबरा जो आपण म्हणतो तो उंबरा येतो. त्याच्या उजव्या बाजूला गणपतीचं मूर्ती आहे. उजव्या बाजूला आपल्या उजव्या बाजूला आणि मंदिराच्या डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे. तिचे आधी दर्शन घ्यायचे. एरवी आपण कधीही बघतो की कुठल्या मंदिरामध्ये वरच्या बाजूला गणपतीची मूर्ती असते, पण या केदारनाथांच्या मंदिरामध्ये मंदिराच्या उजव्या बाजूला चौकोनी असा मंदिर केल्यासारखं केलं आहे आणि तिथे गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे. तिचे दर्शन आधी घ्यायचे. मधला जो उंबरा आहे तो खूप मोठा आहे. त्याला ओलांडून तुम्ही आत जायचे. आत गेल्यानंतर उजवीकडून बाहेर पडायचा मार्ग असतो, त्यामुळे तुम्हाला उजवीकडून नाही, आपल्या डावीकडून आपल्याला आत शिरायचं असते. तर ज्यावेळेला आपण डावीकडून आपण आत शिरतो त्यावेळेला पूर्णपणे आतमध्ये सोन्याच्या पत्र्यांनी मढवलेलं काम केलेलं आहे. आतला पूर्ण गर्भगृह, दोन्ही गर्भगृह सोन्याच्या पत्र्यांनी मढवलेले आहेत. नंदी मधोमध मोठा नंदी आहे पितळेचा. तिथे 2 ब्राह्मण थांबलेले असतात, म्हणजे तिथले पंडितजी थांबलेले असतात आणि त्यांना माहिती असतं की प्रत्येकजण तिथे शेला वाहणार आहे, अर्पण करणार आहे नंदीला. मग आम्ही पण त्यांना तेच सांगितलं की पंडितजी हमें शेला अर्पण करना आहे नंदी महाराज के ऊपर. मग त्यांनी आम्हाला आमचं गोत्र विचारलं, कुणाच्यासाठी म्हणून तुम्ही अर्पण करताय, नंदीकडून तुम्हाला महादेवाला निरोप जो द्यायचा आहे तो तुम्ही सांगा म्हणा. ते काहीच बोलत नाहीत, कारण हिंदी आणि थोडा आपला प्रश्न येतो. मग मी त्यांना गोत्र सांगितलं, त्याने ते मोठ्या आवाजात उच्चारलं आणि मग बाकीचं सगळं मी बोलले. त्याने तो आमच्या हातातून शेला घेऊन पूर्ण नंदीवर पांघरला आणि ते थांबले. म्हणजे त्यांचं तेच काम होतं, त्या 2 पंडितजींचं इकडे आणि इकडे थांबून तेच काम करत होते. मग ते झाल्यानंतर माझ्यासमोर तो आम्हाला पूजेला घेऊन जाणारा पंडित होता. तो साईडनी घेऊन जात होता, त्यामुळे मला गर्दीचा पण त्रास होत नव्हता. आणि प्रत्येक असे मोठे मोठे खांब आहेत, त्या खांबाच्या दोन्ही बाजूनी गर्दी होते. जर तुमच्या ओळखीचं कोणी असेल तर तुम्हाला त्या साईडनी घेऊन गेलं जातं. आणि लकीली आमचे पंडितजी छान होते, त्यामुळे आम्ही दोघीजणी एकमेकीला घट्ट पकडून, गर्दी असल्यामुळे आम्हाला ती भीती होती की कुठे आम्ही चुकामुक झाली तर काय करा. आणि तेवढ्या गर्दीमध्ये आपण मोबाईल काढून एकमेकाला कॉन्टॅक्ट पण नाही करू शकत, म्हणून आम्ही ठरवून दोघींनी एकमेकीला घट्ट पकडलेलं होतं. त्यावेळेला मी माझ्या सवयीने सगळीकडे लक्ष देत होते. नंदीच्यावर प्रचंड मोठे झुंबर आहे, जे बाहेरून माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल चमचम करताना. ते त्या नंदीच्या वर आहे, आपल्याला कळत नाही ते नेमकं कुठे येते, ते आहे नंदीच्यावर. आणि सगळ्या बाजूनी सोन्याचे पत्रे वरपर्यंत मढवलेले आहेत. असे करत करत आम्ही पहिला नंदीचा जो गृह आहे ते ओलांडून मुख्य गर्भगृहामध्ये आम्ही प्रवेश केला. थांबूया तिथेच. पुढच्या भागामध्ये प्रत्यक्ष केदारनाथांच्या गर्भगृहाचे वर्णन मी आपल्याला करणार आहे. तोपर्यंत मला अनुमती द्या. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये.